रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यामध्ये बराच फरक आहे। सेंद्रिय शेती ही रासायनिक शेतीपेक्षा महागडी आणि न परवडणारी असल्याचं सुभाष पाळेकर यांचं मत आहे। राज्य सरकारने सेंद्रिय शेतीचं धोरण आखताना त्याचा सखोल अभ्यास करण्याची विनंती नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांनी केली आहे। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेंद्र हंकारी यांनी। नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती याविषयी राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये बरीचशी संभ्रमावस्था आहे, पण नैसर्गिक शेती नेमकी काय आहे याविषयीची जी संभ्रमावस्था लोकांमध्ये आहे। सेंद्रिय शेती वास्तविक ही भारतीय तंत्रज्ञान नाही आहे, ते विदेशी तंत्रज्ञान आहे आणि सुरुवातीला सेंद्रिय शेती तंत्रज्ञान आपल्या देशातल्या NGOनी स्वीकारलं। त्याच्या मागे उद्देश हा होता की ज्या लोकांनी सेंद्रिय शेतीचा विकास केला ते भारतातले नव्हते, ते परदेशातले होते आणि भारतामध्ये सेंद्रिय शेती पाठवण्याचे त्यांचे दोन उद्देश होते। पहिला उद्देश होता की आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची लूट करणे, शोषण करणे आणि आपले जे जीव, जमीन, पाणी, पर्यावरण याचा विध्वंस करणे। मग त्यांनी असा विचार केला की जर हे गांडूळ खत टेक्नॉलॉजी, कंपोस्ट टेक्नॉलॉजी, बायोडायनॅमिक आपल्याला भारतात पाठवायचं तर आपल्याला कोण मदत करेल। मग त्यांना दिसून आलं की भारतातले काही NGO चालवणारे काही चांगले लोक आहेत जे सामाजिक काम करू इच्छितात, पण त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं काम रुकलेलं आहे। त्यांना जर आपण पैसा दिला, फंड्स दिले तर ते आपलं काम करतील असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी आपल्या भारतातल्या काही NGOशी संपर्क केला। त्यांना सांगितले की तुम्ही खूप चांगलं काम करता, सामाजिक काम करतात, पण शेतीमध्ये काम करताना, पाणलोटामध्ये काम करताना सुद्धा जर तुम्ही हे आमची टेक्नॉलॉजी सेंद्रिय शेतीची जर भारतीय शेतकऱ्यांना सांगितली तर आम्ही तुम्हाला फंड्स देऊ। मग यांना फंड्स पाहिजे होते आणि त्यांना हे माहीत नव्हतं की सेंद्रिय शेती टेक्नॉलॉजी वाईट आहे किंवा चुकीची आहे। त्यांना हे माहीत झालं की ही खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि रासायनिक शेतीला कंटाळलेल्या लोकांना आपण ही टेक्नॉलॉजी दिली पाहिजे, कारण ही जर चांगली असेल तर ते आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी ती स्वीकारली। पण जेव्हा मग सगळ्या भारतामध्ये या NGOनी प्रचंड प्रमाणात काम चालू केलं गांडूळ खत पसरायचं आणि कंपोस्ट टेक्नॉलॉजीचं। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेनं जेव्हा भारत सरकारवर दबाव आणला की तुम्ही 1,40,000 कोटी रुपयाची सबसिडी रासायनिक खताला देतात, ते नियमात बसत नाही, तुम्ही ती सबसिडी घडवली पाहिजे आणि तो दबाव जेव्हा खूप वाढला तेव्हा भारत सरकारला आता विचार करावा लागला की जर रासायनिक खताची सबसिडी आपल्याला कमी करायची आहे तर मग त्याला विकल्प दिला पाहिजे, कारण आपलं हे त्याशिवाय उपाय नाही आहे। मग त्यावेळेस अनाशे NGO काम करत होते, मग त्यांनी तीच सेंद्रिय शेती पद्धती आपल्या सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून देण्याचं काम या कृषी विभागाच्या माध्यमातून केलं। वास्तविक सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याचे चांगले वाईट गुण दोष काय आहे हे कोणालाही माहीत नव्हतं। ज्या आमच्या नीती निर्धारकांनी दिल्लीमध्ये बसले असो किंवा मुंबईमध्ये बसले असो जे ही पद्धत स्वीकारली त्यांनाही माहीत नव्हतं की ड्रॉबॅक काय आहे आणि ज्या NGOने ते स्वीकारलं त्यांनाही सुद्धा माहीत नव्हतं की ड्रॉबॅक काय आहे। आणि खरं म्हणजे याचे ड्रॉबॅक आपल्यासमोर ठेवणं फार आवश्यक आहे। हे बघा, जेव्हा रासायनिक शेती नव्हती तेव्हा पूर्वापार आपल्या इथं शेणखतावर आधारित प्राचीन भारतीय पद्धती होती, म्हणजे शेणखताशिवाय कोणत्याही खताचा उपयोग होत नव्हता आणि पण त्याला मर्यादा होता। त्यावेळेस कोणताही शेतकरी असं म्हणत नव्हता की मी सेंद्रिय शेती करतो, तो म्हणाला मी शेती करतो, कारण कोणती शेती नव्हती, एकच पद्धती होती। पण जेव्हा रासायनिक शेती आली आणि काही लोक करायला लागले, मग जो रासायनिक शेती करू लागला तो म्हणू लागला की मी आता रासायनिक शेती करतो आहे। म्हणजे शेतकरी समाजाचं विभाजन होऊन दोन गटामध्ये विभागले गेले, एक पारंपरिक शेती करणारे आणि एक रासायनिक शेती करणारे। पुढे जेव्हा सेंद्रिय शेती आली आणि ज्यांनी ते सुरुवात केली मग ते म्हणू लागले की आम्ही सेंद्रिय शेती करतो। म्हणजे हा सेंद्रिय शेती शब्द हा ऑर्गॅनिक फार्मिंग जो युरोपियन शब्द आहे त्याचं स्ट्रेट भाषांतर केलेलं आहे, सरळ भाषांतर म्हणजे सेंद्रिय शेती। सेंद्रिय शेतीचे ड्रॉबॅक काय हे आपण बघितलं पाहिजे की सेंद्रिय शेतीमध्ये 3 तंत्र सांगितलेले आहे। एक तर कंपोस्ट खत, दुसरं गांडूळ खत आणि बायोडायनॅमिक म्हणजे शेणाचं खत। कंपोस्ट खत टेक्नॉलॉजी हे युरोपमध्ये विकसित झाली आणि युरोपियन सरकारला म्हणजे ब्रिटिश सरकारला तेव्हा वाटलं की भारतातल्या शेतकऱ्यांना आपलं हे कंपोस्ट टेक्नॉलॉजी सांगितली पाहिजे सेंद्रिय शेतीमधली। मग त्यांनी त्यावेळेस आपला देश गुलामीत होता, मग त्यांनी अल्बर्ट हॉवर्ड हा सर्वोच्च शास्त्रज्ञ होता इंग्लंडमधला, त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही ही टेक्नॉलॉजी
युरोपियन टेक्नॉलॉजी सेंद्रिय शेतीची भारतीय शेतकऱ्यांना सांगा. डॉक्टर अल्बर्ट हार्वर्ड आदेश मिळाल्यानंतर भारतात आले, सगळ्या भारतभर फिरले, त्यांनी इथल्या पद्धतीचा अभ्यास केला, प्राचीन जी पद्धती होती आपल्या इथे चालू हजारो वर्षापासून, आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट ब्रिटिश सरकारला पाठवला. त्या रिपोर्टमध्ये ते म्हणतात की जेव्हा मी भारतीय प्राचीन पद्धतीचा अभ्यास केला तेव्हा मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की युरोपियन टेक्नॉलॉजी म्हणजे कंपोस्ट टेक्नॉलॉजी भारतीय शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही, त्याच्यापेक्षा खूपच चांगली टेक्नॉलॉजी प्राचीन भारतीय पद्धतीने भारतीय शेतकऱ्याजवळ आहे, ती युरोपियन शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट दिलेलं आहे का युरोपियन कृषी वैज्ञानिकांनी की सेंद्रिय शेती ही भारतीय शेतकऱ्याची चांगली नसून भारतीय शेतीच प्राचीन पद्धती आहे ती चांगली आहे. आणि आपले लोक अभ्यास न करता त्याचा प्रचार करताय, म्हणजे ही फार खेदाची गोष्ट आहे आणि चुकीची गोष्ट आहे. कृषी खात्याचे कर्मचारी बिचारे काय करणार, त्यांना आदेश आले ते पाळतात, त्यांचा दोष नाहीये. पण जेव्हा ते शेतकऱ्यांना सांगतात की सेंद्रिय शेती हे कमी खर्चाची शेती आहे, इंग्लिशमध्ये म्हणतात लो इनपुट इंडस्ट्री फार्मिंग, हे अतिशय चूक आहे, खोटं आहे. वास्तविक ते जे प्रचार करतात की सेंद्रिय शेती कमी खर्चाची आहे रासायनिक शेतीपेक्षा, हे सैल खोटं आहे. वास्तविकता आहे की सेंद्रिय शेती रासायनिक पेक्षा जास्त महाग आहे, कारण त्याचे जे इनपुट्स आहेत, त्याचे जे संसाधन आहेत ते चौपट महाग असतात. जसं एक उदाहरण देतो की 1 टन जर आपण शेणखत विकत घेतलं म्हणजे 2 बैलगाडी तर 1000 रुपये खर्च येतो रासायनिक शेतीमध्ये. पण सेंद्रिय शेतीमध्ये 1 टन गांडूळ खत विकत घेतलं तर 5000 रुपये. म्हणजे सेंद्रिय शेती रासायनिकपेक्षा महाग आहे. 1 युरियाची थैली तुम्ही 300 रुपयाची विकत घेता रासायनिक शेतकरी जर विकत घ्यायला गेला तर, आणि हेच बाजारामध्ये आता याला काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे जैविक खतं, सेंद्रिय खताच्या बॅग आलेल्या आहेत 50 किलोच्या, 10 किलोच्या, 20 किलोच्या. तुम्ही भाव पहा, तुम्हाला दिसून येईल, डोळे पांढरे होतील की हा 50 किलोची सेंद्रिय खताची बॅग जे मार्केटमध्ये आलेली आहे सेंद्रियच्या नावाखाली 600 रुपये, कमीत कमी ते 3000 रुपये बॅग. म्हणजे शेतकऱ्यांची लूट करण्याचं षड्यंत्र म्हणजे सेंद्रिय शेती आहे. कीटकनाशक एंडोसल्फान 300 रुपयाला मिळते रासायनिक शेतीमध्ये, आणि सेंद्रिय शेतीमध्ये ते वनस्पतीजन्य कीटनाशक आले बायोफर्टिलायझर पेस्टिसाइड, अहो 1100 रुपयापासून 10,000 रुपये लिटरपर्यंत. म्हणजे किती लूट चालू आहे. म्हणून, आणि मी महिन्यातून शेवटला बोलतो की महिन्यातून 25 दिवस मी देशभर फिरतो, मला एकही शेतकरी असा दिसला नाही जो सेंद्रिय शेती करतो आणि तो लाभात आहे, तो फायद्यात आहे आणि त्याला लाभ मिळतोय, त्याचं उत्पादन वाढत आहे. उलट जे सेंद्रिय शेती करतोय ते आता रासायनिक शेती करतात, त्यांना लाभ मिळत नाही, त्याचा फायदा मिळत नाही. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, इथल्या नीती निर्धारकांना जाहीर विनंती करतो की सेंद्रिय शेतीची नीती बनवण्याची तुम्ही 10 वेळ विचार करा. शेतकऱ्यांना पुन्हा आता आगीतून काढून फुपाट्यात टाकू नका, त्यांना आत्महत्येकडे नेऊ नका, सेंद्रिय शेती अजिबात स्वीकारू नका. तुमच्या देशातला, तुमच्याच महाराष्ट्रातला एक पर्याय तुमच्यासमोर उभा आहे, आपल्याच देशातला, आपल्या मातीतला पर्याय झिरो बजेट नसलेली शेती, तो जर स्वीकारला तर महाराष्ट्रातले सगळे प्रश्न मिटणार आहे, ही मी गॅरंटी देतो. एकूणच सेंद्रिय शेती ही षडयंत्र असून नैसर्गिक शेती अवलंबावी असं सुभाष पाळेकर सरांनी आपल्याला सांगितलंय. आणि हेच तंत्र जर आपण अवलंबलं तर एकूणच महाराष्ट्रातले प्रश्न सुटतील असं सरांचं मत आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, औरंगाबाद.